नमस्कार, मी अजित पाटील, युवा राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पिंपळगाव सी या ग्रामपंचायत निवडणूक आपण आलेलो आहोत. या ठिकाणी सरपंच पदासाठी निवडणूक चालू आहे. आपल्याशी बोलण्यासाठी सरपंच प्रतिनिधी उपस्थित आहेत. सरपंच पदाचे इलेक्शन लढवत आहेत. काय नाव होतं आपलं? शंकर बुराजी मेश्राम. शंकरजी मेश्राम आहेत, ते सरपंच पद इलेक्शन लढवत आहेत. काय सांगा, तुमचं काय विजन असणार आहे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये? ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमचं प्रयत्न चालू आहे. प्रचार चालू आहे सध्या. निवडणूक लढवणे चालू आहे आणि आम्हाला वोट चांगले मिळेल असं मी. तुमच्या गावातले काय काय प्रश्न आहेत? आमच्या गावातलं प्रश्न पाण्याचा आहे, रस्त्याचा आहे, असे आहेत भरपूर प्रश्न आहेत. विकास कामं काय करायची तुम्हाला? आपण जर आलो समजा निवडून तर लोकांची सेवा करायची म्हटलं. काय सेवा करणार? लोकांना पाणी देण्याची, रोड नसेल तर रोड बनवून देईल त्यांना. जे काही कामं आहेत ते कामं करण्यासाठी. तुमच्या गावातले मेन प्रश्न काय आतापर्यंत सुटले नाहीत? काय प्रश्न आहेत? एक पाण्याचा टाकी आहे, पाण्याचा टाक्याचा प्रश्न सोडायचा. सध्या लोकांना पाणी नाही आहे ना, तर ते टाकी जर झाला समजा पाण्याचा तर सर्व गावकऱ्यांना त्या पाण्याची सुविधा होऊन जाईल आणि लोक सुद्धा खुश होईल. घरकुल आणि आरोग्यासाठी काय करणार तुम्ही? घरकुल आणि आरोग्यासाठी ते ज्यांना जे घरकुल नाही, तर आता केंद्र सरकारने समजा जर आता PM मोदीचं जे आहे तर त्याचे घरकुल जर हे आलं समजा तर आम्ही लोकांचं जर हे करू, कागदपत्र पुरावे जे लागेल ते कागद आपण लावून त्या लोकांपर्यंत लोकांचं ते सेवा करू आणि लोकांना जे घरकुल नाही ते घरकुलचं आपण त्यांना मिळवून देऊ. आपल्या गावामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी काय व्यवस्था जिल्हा परिषद शाळेची? आपल्या जिल्हा परिषद शाळेतलं जिल्हा परिषद शाळेतलं सध्या शिक्षण वगैरे तर चांगलंच चालू आहे आणि लेकरं सुद्धा दररोज शाळेवर जातात, वेळेवर शाळा भरते आणि शिक्षक लोक पण चांगलं लक्ष देऊन त्यांना शिकवतात. चांगलं. अजून तुम्ही काय करता शाळेसाठी का? शाळेसाठी मी लेकरांना थोडं हे असेल समजा कोणते पुस्तक असेल किंवा त्यांना कोणते जर हे असेल तर त्यांना आपण मदत करू. आता जर आता ग्रामपंचायतमध्ये मी निवडणूक लढवायलो तर जर लोकांनी आम्हाला भरपूर मतांना जर विजय करून दिला तर आम्ही लोकांची सेवा करून लोकांचं जे बी काही कामं असेल ते कामं करून देण्याची आपल्यात ताकद आहे. ते कामं करून देऊ लोकांना. मी शंकर मेश्राम आहे आणि ग्रामपंचायत निवडणुकीला ग्रामपंचायत मध्ये मी सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहे आणि लोकांचा निवडून जर भरघोस मताने मला जर निवडून दिले तर मी लोकांचं काम करण्यासाठी सक्षम आहो आणि लोकांचं जे बी पाणी असेल किंवा विजेचा प्रश्न असेल आणि काही रस्त्याचा प्रश्न असेल तर त्यांचं कामं करण्याची माझी ताकद आहे आणि मी त्यांना करून देऊ शकतो असं माझं इच्छा आहे. आणि लोकांचं जे बी काही आरोग्य असेल किंवा कोणतंही काही जर समजा अडचण असेल त्या अडचणीला आपण सक्षम आहोत. माझं जे निशाणी आहे ते गॅस सिलेंडर आहे. लोकांनी जर त्या गॅस सिलेंडरवर भरपूर प्रेम देईल आम्ही निवडून आलो तर लोकांचे प्रश्न सोडू.